हा भाऊजी. हॅलो अक्षरा वहिनी, बोलू शकता का? हो बोला ना. वहिनी तुम्ही आता कुठे आहात? मी मी बाहेर आहे जरा. का हो? वहिनी तुमचं काम झालं की तुम्ही रंकाळ्याजवळ याल का? रंकाळ जवळच आहे मी. काय झालं? काही काम होतं का तुमचं? माझं नाही, अधिपतीचं काम आहे तुमच्याकडे. त्याला तुम्हाला भेटायचं होतं. त्यांना त्यांना भेटायचंय मला. हो, त्याने मला फोन करून सांगितलं की वहिनींना तलावापाशी बोलव. आता असं वाया बोलण्यामध्ये काय अर्थ नाहीये, डायरेक्ट भेटूनच बोलू. ठीक आहे ठीक आहे. त्यांना सांगा म्हणा मी मी येते लगेच 10 मिनिटात येते मी. हा चालेल वहिनी, आम्ही पण पोहोचतो तिकडे. ओके. हा बोल ग चंचे. काय म्हणतीस? अगं काय नाही, मी इकडे शाळेत आल्या. आ येडी का खोळी आहेस ग तू? अगं माझं काय डोसकं फिरलंय वय त्या अधिपतीवानी या वयात शिक्षण घ्यायला. मी कसं पाहिजे घेऊ ऍडमिशन इकडं? अगं नाही, काय सांगू तुला, त्या ताईनं कामं सांगितलंय ती शाळेतली, ती करायला आल्या. अगं वय की अगं त्या ताईचं का नाही डोसकच फिरलंय. अगं ती मास्तरीन का नाही ताईला तालावरच नाचवायल्या आणि ताई बी तालावर नाचायल्या. अगं ती मास्तरीन काय म्हणते माहितीये का ताईला, का ही शाळा बंद करायची नाही असं लिहून द्या. मग झालं, ताईनं बी लगेच लिहून दिलंय. आणि आता तर काय म्हणते मास्तरीन, का लहान लेकरांची शाळा सुरू करून द्या. झालं, ताईनं ते बी मान्य केलं. काय सांगायचं तुला. अगं ताई का नाही खरंच खरंच येड्यावानी वागायल्या, उतावळी झाल्या नुसती लग्नासाठी. तिला का नाही कुणी काय बोललं का नाही, हे करून द्या का तुमचं लगीन होईल, ते करून द्या का तुमचं लगीन होईल. झालं, लगेच ताई समजच करायल्या. काय येड्यावानी वागायल्या ताई, काय सांगू तुला. कसं आहे माहितीये का, ताई का नाही समज करल म्हणजे उपास तापास करल, समज करल. पण जवळ तिचं लगीन होत नाही का नाही तवर ती काय थंड बसणार नाही बघ. वय की उद्या हाय उद्घाटन या प्ले स्कूलचं. अगं त्याचीच तर तयारी करायला आली ना म्या. हा लई कामं पडल्या ती. बरं ऐक, तू फोन ठेव, मी बी ठेवते. हा ग बया, अगं ती कामं नाही झाली तर ती बाया वरडेल मला. ठेव फोन, नंतर बोलते मी. हा ठेव फोन. मॅडम अहो काय मैपतराव, अहो तुम्ही काम पटापट करा की, आजच्या रात्रीत कामं झाली पाहिजेत हो. अहो करतो मी काम, अजून लई गोष्टी विकत आणायच्या आहेत. त्या भुवनेश्वरी मॅडम सांगितले होते कॅश पाठवते म्हणून, तुमच्याकडे पाठवलेत का कॅश? हा दिल्या दिल्या. एक मिनिट. हा ठीक आहे, 10,000 कॅश आहे, घ्या. फक्त 10,000? अहो लई गोष्टी विकत आणायच्या आहेत, एवढ्यात नाही होणार. तुमच्याकडे असतील तर द्या, उरले तर तुम्हाला परत करतो. आमच्याकडे काही झाडाला पैसे येतात का काय? थोडक्यात उरका की आहे समज. हा जेवढे पैसे दिले तेवढ्यात कामं करायची, कळलं. रात्रीत कामं झाली पाहिजेत समधी, कळलं. जावा पटापटा आवरा. आणि हा समजसनी बी सांगा पटापटा कामं करायला. जावा. ठीक आहे, मी सामान आणतो. हा जावा जावा पटापटा जावा. आजच्या रात्री कामं झाली पाहिजेत बर का. पाच मिनिटात येतील वहिनी, मी निघतो आता. हे थांब की, तू कुठं झालंस? थांब. मी कशाला थांबू, उगाच कबाब मी अड्डी. असं काय नाही, थांब. एवढंच काय जरा थांब. अरे तसं नाही, किती दिवसाने तुम्ही भेटताय. शांतपणे भेटा आणि बोला. आणि माझी पण इच्छा होती रे की तुम्ही भेटावं आणि बोलावं. म्हणजे कसं ना, प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह होतात. आणि आज जे काय बोलायचं ते बोलून टाक, कळलं ना. त्यांना सांग की आता भांडण मिटवा आणि घरी चला. हा, पण आधी ते प्ले स्कूलचं बोलायला पाहिजे ना, ते पण बोलतो ना, विषय काय. ठीक आहे, ते बोलून घे. मला जरा शिवानीसाठी शॉपिंग करायची, मी येतो. काय कारण माझा जीव जात नाही तुमच्यावर.
लव्ह यू. आज वकिलांनी शाळेची सगळी कागदपत्र आणून दिली. त्यावर आमच्या सह्या झाल्या. आणि आता हे कागद सुनबाईंच्या हाती गेले का आमचे हात पिवळे होणार. या घरात आल्यानंतर पडलेलं आमच्या लग्नाचं गोड स्वप्न पूर्ण होणार. हे खोटं मंगळसूत्र खरं होणार. कपाळावरच्या कुंकवात जीव येणार आणि ते अजून ठसठशीत होणार. हे नातं जोडण्यासाठी आम्ही आमचा स्वाभिमान पणाला लावलाय. तुटणारं एक नातं जोडायला तयार झालोय आम्ही. आमचं नातं जुळलं का त्या नात्याचं काय करायचं ते बघू. पण आधी हे नातं तर जुळू दे. भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी. ओ इकडे तिकडे कुठं बघताय? इकडे बघा आरशात. कोण आहेस तू? म्या भुवनेश्वरी. आम्ही भुवनेश्वरी आहोत. तू कशी भुवनेश्वरी असशील? तू भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी आहेस. मी फकस्त भुवनेश्वरी. हो बाई, काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलतेय मी. स्वतःच्या मनाला आवजव करणारी, प्रेमाला युद्धासारखी जिंकणारी तूच आहेस ना? भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी. मी काय बाबा, स्वतःच्या हातावर पोट असणारी, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारी, प्रेमानं सगळ्यांना आपलंसं करणारी, आपल्याबरोबर आपल्या आईचं आणि बहिणीचं पण भलं व्हावं याचा विचार करणारी भुवनेश्वरी. काय म्हणायचं काय तुम्हाला? नातं जोडायला निघालेस ना? एक नातं तोडून आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काय बी करू. त्याचं तुम्हाला काय? मलाच दुखणार नाही का? कळत कसं नाही ग तुला? एखादा चुकीचा घाव आधी मनालाच लागतोय. तू विसरली असशील तुला मन आहे ते. पण मी हाय ग अजून. तुझ्या आत कुठंतरी जिवंत आहे आणि त्याचीच जाणीव करून द्यायला आले मी. आम्हाला मन आहे म्हणून तर आम्ही नातं जुळवतो की. एकदा त्याच मनाला विचार की, मन आहे म्हणून नातं जोडतेस की मनाला इजा झाल्यात म्हणून नातं जोडतेस? घरी आलेल्या बाईची आई झालीस, मालकाच्या प्रेमात पडलीस, मुलाने स्वीकारलं पण बापाने झिडकारलं म्हणून स्वाभिमानापायी नातं जोडतेस का प्रेमापोटी नातं जोडतेस? हे जरा एकदा स्वतःच्या मनाला विचार. काय आता फक्त लग्न करायचं एवढाच विचार करणार आम्ही. कर, लग्न कर, संसार कर, माझी ना नाहीच. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव, लग्न दोन मनानं जोडतंय. तुझ्या मनात आहे ग लग्न करायचं, पण मोठ्या मालकांचं काय? त्यांच्या मनात आहे म्हणून तर त्यांनी आम्हाला लग्नाची मागणी घातली ना? त्यांच्या मनात लग्न आहे मग सोनबाईना घरला परत आणा अशी अट का घातली त्यांनी? सांग ना. मी सांगते तुला, कारण त्यांना नाती हवी आहेत. त्यांना हे घर बांधलेलं हवंय. ते स्वतःच्या नाही, मुलाच्या संसारासाठी तुझ्याशी लग्न करायला तयार झालेत. लग्न तुमचं होणार ग, पण संसार त्यांचा होणार आहे. परत एकदा लग्नाचा आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार कर. खरी भुवनेश्वरी म्हणून कर. तुझं उत्तर तुला सापडल तर लग्न का करतेस हे उत्तर तुला मिळेल. आणि मगच खऱ्या अर्थानं भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशीची सौ भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी म्हशी.
पिशवी चालली सावकाश मला ठेच लागली काय दगड आला अचानक एवढा मोठा दोंडा आहे तो साधा दगड आहे व्हय, दिसला नाही तुम्हाला हा काय कुणीकडे बघून चालताय मास्तरीन बाई तुम्हाला काय म्हणतोय मी जरा इकडे तिकडे बघत जावं चालताना आपलं थेट गाडी आपलं सुसाट निघाल्यावर सरळ जात आहे लागलं असतं केवढ्याला पडलं असतं मध्ये परवा पण आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही असंच धडपडला आहे का नाही बारक्या पोराने करताय आवडते काय पडायला तुम्हाला नाही लागले असं करताय काय मला तुमच्याशी बोलतोय हो सॉरी 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 अहो, तुमच्या संग बोलतोय का धोंड्या संग बोलतोय हॅलो हॅलो तुमच्याशी बोलतोय याच्याशी बोलतोय काय म्हणलं दगडाशी नाही हो मला खूप दिवसांनी दिसताय तुम्ही तर खूप दिवसांनी दिसतोय ओळख लागते का नाही काय कसं दिसतोय मग धनी तुम्ही तर काय मस्त राजबिंड दिसता तर राजबिंड नाही रुबाबदार म्हणजे खरं सांगायचं ना तो बापरे अगदी हँडसम दिसताय हँडसम हँडसम विंडसम काय नाही आम्ही आपलं आपलं साधा रांगडा माणूस आहे म्हणूनच आवडता तुम्ही मला विषय हार्ड काय कौतुक करायलाच भेटलाय का काय काय अजून काय काय दुसरं कारण बी आहे नाही हो मला मला खूप दिवसांनी तुम्ही भेटला ना काय बोलू आणि काय नको असं होतं हा मला बी भेटायचंच होतं तुम्हाला आपण 2-3 वेळा भेटलो मागं पण आपलं काय बोलणं अर्धवटच राहिलं ना काय यावेळी जरा इशय वेगळा होता म्हणलं भेटूनच बोलावं म्हणताना मी काय म्हणतो दर्शन करून घेऊया काय आलोय तसं त्यांचं चला आहे का शाबास काय मुख्याध्यापिका हामोणकर बाई कार्यानुभवाचा तास दिसतोय वाटत तसं समजावं तर काय करताय काय एवढं अहो ते उद्या नवीन प्ले स्कूलचं उद्घाटन होणार आहे ना तर असं काहीतरी क्राफ्ट पोस्टर चित्र असं तिथे भिंतींना चिटकवण्यासाठी म्हणून घेऊन जावं म्हणते तेवढाच आपला खारीचा वाटा नाही चांगलं आहे काय आहे बरेच दिवसानंतर घरातलं काम करण्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन काम करताना दिसताय खरंय हो आपल्या मुली मोठ्या झाल्यानंतर हे सगळं करायला वेळच मिळाला नाही मला मध्ये तुमच्या क्लासच्या मुलांसाठी केलं होतं ना तेवढंच त्याच्यानंतर आता करतेय मी अगं तुला आधीपासून आवड होतीच मी तुला मागेच म्हणलो होतो की असं प्रदर्शन वगैरे काही असेल ना त्यावेळेला असं क्राफ्ट काहीतरी करून विकत जा हो स्वतःच्या विरंगुळ्यासाठी करणं वेगळं आणि विकण्यासाठी वस्तू बनवणं ह्यात फरक आहे ना अगं मान्य आहे पण तेवढाच तुझा विरंगुळा हो विरंगुळा तर आहेच हा पण विरंगुळा म्हणाल तर मला एक कल्पना सुचलीये सांगू का अगं सांग की हे अक्षराचं जे नवीन प्ले स्कूल होणार आहे ना तिथे त्यांना विचारू का हो, मला एखादं काम मिळेल का म्हणून म्हणजे आता अध्ययन पण सुरू करणार की काय हो अध्ययन वगैरे असे जड जड शब्द वापरू नका सहज आपलं माझ्या मनात आलं ना म्हणून तुम्हाला बोलून दाखवलं मी एक विरंगुळा म्हणून तुम्हाला माहितीये ना मला लहान मुलं खूप आवडतात त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतो त्यांच्यासोबत खेळायला त्यांच्या गमती जमती बघायला मला खूप आवडतं अगं माहितीये माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका होतीस पण वेळ मिळाला ना की बालवाडीच्या वर्गात जाऊन बसायचीस त्या छोट्या दोस्तांबरोबर इतकी रमायचीस ना तू खरंय त्या बालवाडीमध्ये गेल्यानंतर ना सगळे ताणतणाव निघून जायचे माझे त्या गोंडस लेकरांमध्ये कसा वेळ जायचा ना काही कळत नव्हतं मला आणि नवीन काम करण्यासाठी त्यामुळे एक नवी उमेद मिळायची मला उत्साह यायचा अगं मला आठवतंय ना तो मोहित्यांचा राकेश राकेश हा राकेश हा. त्याला शाळेत ते काहीतरी उभयचर प्राण्यांचं प्रोजेक्ट बनवून हवं होतं तो इतका रडत होता ना आणि घरचे पण त्याला सारखे ओरडत होते की तुला कळत नाही तर शाळेत शिकतोस कशाला अमकं तमकं किती ओरडत होते बिचारा आता उभयचर प्राणी म्हणजे काय हे घरच्यांनाच माहिती नव्हतं त्याला ते तरी काय करणार बिचारे
खरंय हो खरं. शेवटी तू कारलं कापून त्याची मगर बनवून दिलीस. म्हणजे तू त्याला बनवायला शिकवलीस. बनवली त्यांनीच, पण केवढा आनंद झाला होता त्याला. अगं नंतर ती मगर प्रदर्शनात सुद्धा ठेवली होती. केवढा आनंदी होता तो तेव्हा. आठवतंय हो, मला आठवतंय. खरंच हो, जिथे आवड असेल ना तिथे सवड मिळतेच. बरं, त्या बालवाडीतले विद्यार्थी आहेत ना, अजूनही माझ्या संपर्कात आहेत बरं. त्यातले काही डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, मोठमोठ्या पोस्टवर आहेत. पण गर्व म्हणून जराही नाही हा विद्यार्थ्यांमध्ये. अगं कसा असेल गर्व, तुझ्यासारखी शिक्षिका मिळाली आहे ना त्यांना. चला, चेष्टा करताय ना तुम्ही आता माझी. हे चेष्टेचा भाग सोड, पण खरंच सांगतो, तुझ्यासारखे शिक्षक असतील ना तर आपला देश कितीतरी प्रगती करेल. नागरिक शास्त्र शिकायचं ना तर ते तुझ्याकडूनच. पुरे झालं कौतुक आता माझं, पुरे झालं. अगं खरंच सांगतोय, तू वर्गात नागरिक शास्त्र शिकवायचीस ना तेव्हा वर्गाच्या बाहेर उभं राहून कित्येक वेळा ऐकत उभं राहायचो मी. चला. त्या बाबतीतला एकलव्य आहे बरं का मी. तू द्रोणाचार्य आणि मी एकलव्य. हो, एकलव्य आहात का? द्या मग माझी गुरुदक्षिणा द्या. अरे बापरे, म्हणजे त्या एकलव्यानी जसा अंगठा दिला तसं मी तुझी शिकवणी ऐकली म्हणून आता कान कापून द्यावा लागणार का काय मला? काय हो, कान कसले कापून देताय? हा घ्या कागद, हा कागद कापून द्या मला. गुरुदक्षिणा म्हणून मदत करा. चला. आणि हो, तोच कान पकडून उठा बशा काढायला लावीन हा. नको नको बाई, अहो त्या उठा बशांपेक्षा मी तो कागद कापून देतो तुम्हाला. करा करा, मग मदत करा. तेवढ्यात कशी गंमत करून घेतली तुम्ही, मला काही कळत नाही. थँक्यू अधिपती. थँक्यू कशाला? असं नाही हो, तुम्ही आज भेटायला बोलवलत म्हणून थँक्यू. आणि खरं तर त्या दिवशीसाठी पण थँक्यू. कुठल्या दिवशीसाठी? त्या दिवशी तुम्ही ओंकार भाऊजींकडे निरोप दिलात ना, मला खूप मदत झाली. तुम्ही म्हटलात ना, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय घरी परत येऊ नका, तसा विचारही करू नका. होय, तसं म्हणलं कारण शाळा सेफ व्हायला पाहिजे होती हो. ते महत्वाचं होतं. आणि मी तुम्हाला डायरेक्ट तर काय कॉन्टॅक्ट करू शकत नव्हतो. आणि जरी मी तुम्हाला डायरेक्ट भेटलो असतो तर ते आईसाहेबांना अंधारात ठेवल्याने झालं असतं. त्यामुळे मग मी असं केलं. मला माहित होतं तुम्ही असं काही करणार नाही, त्यांना अंधारात ठेवणार नाही, माहित होतं मला. पण तुम्ही मला योग्य वेळी गाईड केलं. आणि सगळ्यात महत्वाचं अधिपती, आपली शाळा सेफ झाली. शाळा सेफ झाली ते सगळ्यात महत्वाचं होतं. त्यासाठी थँक्यू. बस झाला तर थँक्यू. तुम्ही ना आता लई फॉर्मॅलिटी वागायला लागलाय बरं काय. शाळा सेफ होणं गरजेचं होतं, तेवढं झालं ना, आपलं उद्दिष्ट साध्य झालं, बस झालं. आता तो मॅटर मिटलेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. पण मला एक कळत नाही, तुम्ही हे प्ले स्कूलचा काय विषय काढलाय आता नवीन? आईसाहेबांनी पण लगेच त्याला मान्यता दिली. त्यांनी जे लिहून दिलं होतं त्याच्यात ते ऑलरेडी लिहिलं होतं म्हणे. छान आयडिया आहे ना? नाही, आयडिया आहे चांगली, पण मला कळलं नाही. आता शाळा तर आहेच की आपली, मोठ्या पोरांची शाळा आहे, बारके लेकरांचं, आणि ते अंगणवाडी काढल्याने काय गरज आहे मला काही कळत नाही. नाही म्हणजे मला असं वाटलं की आपल्या शाळेत एक छोटंसं छान प्ले स्कूल असावं आणि त्याचं उद्घाटन तुम्हीच करायचं बरं का. उद्घाटनाचं बघू, हे तुमचं नाही बाजारात तुरी भटभटणीला मारी घट्ट करते का पातळ करते आज. उद्घाटनाचं बघू पुढचं पुढं. तुमच्या डोक्यात ही आयडिया कुठून आली तेच मला कळलं. काय कारण आहे काय? आहे, कारण आहे. काय? सांगते नंतर. काय नंतर? काय तर मुहूर्त बघता काय? सांगा की. हो सांगते नंतर म्हटलं ना मी. हे तुमचं मला आवडत नाही बरं काय. एवढं डोक्यात पिल्लू सोडून द्यायचं दुसऱ्याच्या, परत मग बस बोंबलत म्हणायचं तुझं तू विचार करत. मग आम्ही नंतर विचार करत बसणार मास्तरीत माझ्या डोक्यात काय असेल आणि काय नाही. आम्ही टेन्शनमध्ये, तुम्ही इकडे हसत बसलाय. असं नाही, सांगा तुमच्या डोक्यात जे काय आहे ते. मागच्या वेळी पण तुम्ही असंच केलं होतं. एकतर तुमच्या दोस्ताला घेऊन आला भेटायला, त्याच्यानंतर मला म्हणला काय तुम्हाला महत्वाचं सांगायचं. माझ्या डोक्यातनं तो विषय अजून म्हणजे मला खरं खरं सांगा, त्या मदन संघ तुम्हाला काय म्हणजे काय स्पेशल काय फिलिंग आहे का? असू नका कसा गरीबावर. मी चेष्टाने, मी सिरियसली विचार काय बोलताय? थेट विचारतो, काय लगीन करायचं का तुम्हाला त्यांच्या संग, मदन रावण संघ? अरे नाही, चेष्टा नाही. हे बघा, माझं जे हित आहे ना तेच हित आहे. आपलं काय मग ते तसं आपल्याला जमत नसतं. काही नाहीये. नाही मग
उगाच असं फिरून फिरून विचारायला जमत नाही, आपण थेट मार म्हणतात. तुम्ही थोडा पेशन्स ठेवा. मी 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 सगळं सांगेन तुम्हाला, उद्या सांगेन. उद्या नको, आता सांगा. अहो मी म्हटलं ना, मी सांगेन नंतर. मी तुम्हाला म्हटलं ना, माझ्या पोटात काही रहस्य लपवली आहेत, ते सगळं सांगेन मी उद्या. उद्या नको, आता सांगा की. आता विषय निघाला तर आता सांगा की. दर्शन घ्यायचं ना, चला. नाही नाही, आता सांगा, आता सांगा. नको आता, चला तुम्ही दर्शन घेऊया. चला. आई गं. हे काय रहस्य मला कळत नाही तुमच्या कवटीचं. लई टणक आहे तुमची कवटी. तुमची काय मऊ आहे होय धनी. तर मंडळी